10 वर्ष लागली हे सगळं मिळायला. ज्या गोष्टीसाठीचं कौतुक रंगभूमीवरती होत होतं, त्या गोष्टीसाठी ट्रोल व्हायला लागले. थिएटर करत होते तेव्हा असं झालं, की हा आवाज माझ्या ॲक्टिंगसाठी कॉम्प्लिमेंट करतोय, असं होतं ते, की खूप चांगला आवाज लागतो. पण मालिकांमध्ये जेव्हा काम करायला लागले, तेव्हा असं झालं, की कादंबरी पुरुषी आवाज येतोय. मालिकांसाठी तुझा आवाज कधीच जाणार नाही. पे वेल म्हणण्यापेक्षा आता अशी परिस्थिती आली, की पे ऑन टाईम. मागे जे काम केलं, त्याचे पैसे मला अजून मिळालेले नाहीयेत अगं. सोशल मीडियावर ॲक्टिव्ह नसल्यामुळे मी केलेलं काम अजून खूप लोकांना माहीत नाहीये. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. इट्स मज्जा मराठीच्या रोल कॅमेरा गप्पा या नवीन कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. खरं तर या कार्यक्रमात आपण अनेक कलाकारांचे वेगवेगळ्या विषयांवरचं मत आणि त्यांची जर्नी जाणून घेणार आहोत. तर चला सुरू करूयात आजच्या रोल कॅमेरा गप्पांना. आज माझ्यासोबत अशी एक अभिनेत्री आहे जिच्यावर तुम्ही सारिका म्हणून भरभरून प्रेम करता, पण आता ती पद्मा म्हणून तुमच्या मनात घर करते. ती म्हणजेच कादंबरी माई. हॅलो, कशी आहेस? हाय, मी मस्त एकदम छान. काय सुरू आहे आता? आता पद्मा करते त्यामुळे वचन दिले, मालिका चालू आहे, बाकी गोष्टी चालू आहेत, छान चालू आहे, टचवूड. येस, म्हणजे आता आम्हाला वेगवेगळ्या माध्यमातून तू पाहायला मिळशील लवकरच. आय जस्ट होप सो. लवकर. आम्ही सारिका म्हणून तुला तर ओळखतोच आहे आणि दुसरीकडे आम्ही पद्मा म्हणूनही ओळखतो, पण त्यामागची नेमकी कादंबरी कशी आहे? सारिका आणि पद्मापेक्षा कादंबरी फारच वेगळी आहे. मूळची कोल्हापुरी इचलकरंजीची असल्यामुळे फार वेगळी आहे असंही नाही, पण थोडं साधर्म्य आहे दोन्ही मुलींमधलं कादंबरीमध्ये. हो, पण स्वभाव कसा आहे या कादंबरीचा? अनफिल्टर्ड असं मी एक म्हणेन, की खूप स्ट्रेट फॉरवर्ड आहे. जे मनात असतं, जे डोक्यात असतं तेच कदाचित मी बोलते. म्हणजे आतापर्यंत माझ्याबद्दल मला हेच वाटलंय. तर आता असं आहे. याच विषयी जाणून हां. घेण्यासाठी मी एक छोटासा रॅपिड फायर आणलाय येस. तुझ्यासाठी. कॅमेरा की रंगभूमी? रंगभूमी. डे पर्सन की नाईट पर्सन? नाईट पर्सन. इंट्रोवर्ड की एक्स्ट्रोवर्ड? इंट्रो. खूप इंट्रोवर्ड. खूप जास्त. मनाचं ऐकणारी की डोक्यानं विचार करणारी? व्हेन इट कम्स टू इमोशनल थिंग्स मी जास्त डोक्याने विचार करते तिथं. ओके. रिस्क घेणं आवडतं की सेफ राहणं? रिस्क. प्री प्लॅनिंग करणं की एंड टाईमवर प्लॅन करणं असतं? सगळ्यात शेवटी काहीतरी होतं. एंड टाईम. म्हणजे प्लॅनिंग करणंच नाही, नाही, नाही. ओके. ग्लॅम लाईफ घाणेरडी मॅनेजर आहे मी स्वतःसाठी जगातली. घाणेरडी. ग्लॅम लाईफ आवडतं की सिम्पल? सिंपल. ओके. बिझनेस माइंड आहे की क्रिएटिव्ह माइंड? क्रिएटिव्ह. लिसनर आहे की स्टोरी टेलर आहे? स्टोरी टेलर. ओके. सोलो ट्रिप की गर्ल्स ट्रिप? फ्रेंड्स ट्रिप. फ्रेंड्ससोबत. या. ओके. बोल्ड की एलिगंट? एलिगंट. सॅवेज रिप्लाय की इग्नोर मोड? इग्नोर. शॉपिंग ही थेरपी वाटते की ट्रॅव्हलिंग ही थेरपी? शॉपिंग. वा, म्हणजे मी जेवढं विचार केलेला मला असं वाटतं त्यातच तू बसतेस. मे बी. आत्ताच नुकताच मटा सन्मान मिळाला आणि कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. पण मला कादंबरी तुझ्याकडून जाणून घ्यायचं, जेव्हा ती अनाउन्समेंट होते की वेब सिरीजसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री कादंबरी माळी, तो हे- मुवमेंट काय होता? नामांकन जेव्हा मिळालं, ते नॉमिनेशन जेव्हा जाहीर झाले, तेव्हा मी झोपले होते. 10-11 वाजले असतील. मी झोपले होते. मी म्हणाले तुला मी नाईट पर्सन आहे. बघ मी 10-11 वाजता झोपले. खरं सिद्ध झालं. तर मला फोन येत होते. खूप कॉल आले आणि मी एका पॉइंटला फोन सायलेंट केला आणि मी झोपले. मला परत कॉल यायला लागले, परत व्हायब्रेट व्हायला लागला फोन. मला कळत नाही की एवढे का फोन करताय सगळेजण, झोपायचंय मला. मग मी फोन उचलले आणि मग असं झालं की थांब ना, झोपू दे ना, करते ना तासाभरात फोन, नको फोन करू. परत फोन यायला लागले. मग कळलं की कादंबरी तुला
मटा नामांकन मिळालं. मी अशी किंचाळून उठले. मला आधी कळलं नाही. मला आधी वाटलं, की हे कोणीतरी प्रँक करतंय आपल्यासोबत. कारण हे ध्यानीमनी अजिबात नव्हतं. हे असं सगळं मिळावं म्हणून मी काहीतरी प्रयत्न करतीये किंवा पाऊस केल्यानंतर हे सगळं होणार आहे, हे मला मिळणार आहे. इथं ह्या प्रोसेसमधून मी जाणार आहे किंवा असा कॉल मला कधीतरी येणार आहे. ह्याचा विचारच नव्हता केला मी. अजिबातच विचार केला नव्हता. पण तेव्हा अ, जे रिअलाईज झालं मला, की होय आपल्याला खरंच मिळालंय आणि आपल्या कामाची कुणीतरी दखल घेतली आहे. सगळं 10 वर्ष लागली हे सगळं मिळायला. ते सगळं अगं फ्लॅश झालं समोर. काही थोडा वेळ थोडंसं ब्लर दिसत होतं मला, की तेच सगळं आठवत होतं. सेलिब्रेट करायच्या मूडमध्ये मी फार लवकर आले नाही. ते रिअलाईज झालं. त्यानंतर खूप जणांचे फोन आले. घरी फोन करून सांगितलं, की असं-असं झालंय आणि मला नामांकन मिळालंय. तर आधी त्यांना असं झालं, की म्हणजे मटा अच्छा हो का? ओके, ओके. काँग्रॅच्युलेशन्स. त्यांना मला हे जाणवून द्यावं लागलं, की आई मटा सन्मान 2026 साठी मला नामांकन मिळालंय. मग हे त्यांना मला सांगावं लागलं, हे काय असतं? हे कसं असतं? आणि मग त्यांना ती गोष्ट सांगत असताना मला तेव्हा खरं रिअलायझेशन झालं, की होय, हे मिळालं. कष्टाचं फळच आहे हां. 10 वर्षाच्या. पण मला सांग, की हे सगळं घडत असताना ही पहिलीच तुझी वेब सीरीज हो. होती. काय अनुभव आहे या वेब सीरीजचा? तो जो काही शूटिंगचा अनुभव होता नीलम, इतकं कमाल, इतकं कमाल शूट झालं. म्हणजे माझी आता स्टँडर्ड्स हाय झालेत. ह्या मालिकांव्यतिरिक्त शूट जे असतं, त्याचे स्टँडर्ड्स ह्या सीझनने हाय करून ठेवलेत, की रिअल लोकेशन असतं. मग इतकं छान-छान अ, जिथं आम्ही शूट करत होतो, तिथं गेल्यानंतर जे जेवण येत होतं, जिथं आम्ही राहत होतो, तिथून असे धबधबे पडताना दिसत होते आजूबाजूला. धुकं सुंदर, खूप छान पाऊस. म्हणजे स्वर्ग 2 बोटांवर होता असं म्हणायला काहीही हरकत नाही. आणि धुरपी नावाची जी गाय होती, हो. ज्या गाईसोबत माझे खूप सीन झाले. हो, आत्ता तुला मी खूप मागे घेऊन जाते, म्हणजे बालपणीच घेऊन जाते. मला सांग, बालपण एकंदरीत तुझं कसं गेलंय? अ, आई-बाबा माझे दोघेही शिक्षक आहेत. आई-बाबा शिक्षक त्यामुळे सतत 3-4 वर्षांनी त्यांची बदली व्हायची. दोघेही नोकरी करत असल्यामुळे अगं मी खूप लहान वयाची असताना म्हणजे 6-7 महिन्यांची असल्यापासून माझ्या मावशीकडे होते 5-6 वर्षांची होईपर्यंत. त्यामुळे मला आता सध्या 2 आया आहेत. मग ही इंजिनिअर मुलगी अभिनय क्षेत्रात येणार हे कधी ठरलं? आधी लहानपणापासून वाटत होतं वगैरे असं काही नव्हतं, असं काही नव्हतं. मला स्पर्धा परीक्षा द्यायच्या होत्या. मग एक काळ असा आला, की मला असं झालं, की मला आता डॉक्टर व्हायचंय. ते बदलत होतं हो. सतत. लहान असल्यापासून मी कथ्थक शिकत होते. एकदा अ, डिग्रीच्या आधी मला वाटतं डिप्लोमा संपल्यानंतर मयूर सर एकदा त्यांचा फोन आला, की असं-असं आहे कादंबरी ये ना जरा माझं काम आहे. म्हटलं काय झालं? अगं ये तर. मग मी त्यांच्याकडे गेले आणि मग त्यांनी मला एका नाट्यसंस्थेच्या तालमीच्या हॉलवरती त्यांची तालीम चालू होती. तर त्या तालीम हॉलवर मला ते घेऊन गेले. मला पण माहीत नव्हतं, की हे काय चालू आहे. तर तिथं जे रंगयात्रा नाट्यसंस्था असं अ, नाव आहे त्यांचं. जिथं माझ्या नाटकाची सगळी सुरुवात, रंगभूमीची सुरुवात झाली. त्यांनी म्हणजे हाताला पकडून त्यांनी मला घेऊन गेले. अगदी ते असं असं चालू झालं, की हिला नाटक शिकवा. मग महिनाभर उगीचच तालीम बघत बसले. हे झालं, ते झालं. मग नंतर पथनाट्य, मग बॅकस्टेज, मग अगदी 16 सेकंदाचा पहिला रोल, मग 1-2 मिनिटांचा पासिंगचा एक थोडा छोटा रोल आणि मग हळू एकांकिका, मग राज्यनाट्य आणि हे सगळं वाढत गेलं. जेव्हा घरी सांगितलं, की आता हां. मला इंजिनिअरिंग नाही करायची हं, किंवा त्यात जॉब नाही करायचा, हं. मला अभिनय या क्षेत्राकडे जायचंय, तेव्हा घरच्यांचा सपोर्ट कसा होता तुला? बाबांना जे करायचं होतं किंवा त्यांना ज्याच्यात आवड होती, ते त्यांना काही गोष्टीमुळे नाही करायला मिळालं. पण ते सतत सांगायचे, की "तुला हे आवडतंय ना, तर तू हे कर. पण कष्ट कर आणि यशस्वी होण्याची जबाबदारी स्वतः घे." पण आईचं असं होतं, की "नको, एवढं सगळं अभ्यास केल्यानंतर, इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यानंतर, अचानक स्विच करणं फील्ड, हे तिला कुठेतरी पटत नव्हतं." ज्यावेळी दौरे करत होते, त्यावेळी खूप मोठी-मोठी माणसं भेटत होती. माझ्या कामाची दखल घेतली जात होती, कौतुक केलं जात होतं आणि
ते असं खूप पोटतिडकीनं, आत्मीयतेनं मला सांगत होती, की "बाळा, अभिनय सोडू नको हां. म्हणजे कर तुला काय करायचंय ते, पण अभिनय सोडू नको." तर मला असं व्हायचं, की ठीक आहे, म्हणजे एवढं काय म्हणजे ठीक आहे ना. पण जवळच्या खूप लोकांनी सांगितलं, की "अगं ते काहीतरी सांगतायत त्याचा अर्थ तुझ्यात काहीतरी आहे. तर ते बघ, विचार कर एकदा." तर त्या शेवटच्या सेमिस्टरला जेव्हा खूप बक्षिसं मिळाली आणि मग 2 विषय राहिले. फेल झाले मी 2 सब्जेक्ट्समध्ये. तर म्हटलं आता हे इतकं केलंय आणि हे होत नाही आपल्याकडून, तर ज्याच्यात आपण मास्टर आहोत असं एक गट फिलिंग, एक हो. इंट्युशन्स येतात, की आपल्याला हे केलं पाहिजे. तर मग तिथून ती सुरुवात झाली आणि माझी नाट्यसंस्था खूप जास्त जबाबदार आहे. म्हणजे ह्या सगळ्या माझ्या यशाचं श्रेय कदाचित त्यांना जातं. कारण त्यांनी जे माझ्यात बघितलं, ते कदाचित मी सुद्धा नव्हतं बघितलं. ते अजूनही दिसत नाहीये मला. एक कौतुकाची थाप असं विचारलं, की जी कायमस्वरूपी मोटिवेट करते, हं, ती हं. कोणाची होती आणि कधी मिळाली होती? माझी आजी अ, तिला फारसं ह्या गोष्टीतलं काही कळत नाही. म्हणजे माहीत नसायचं तिला काही. पण जेव्हा मला बक्षीस मिळालं, माझे पेपरमध्ये कात्रणं येतात ना गं, हो. फोटो येतात, की असं-असं मिळालं, हे मिळालं. तिला त्यातलं काही कळायचं नाही, आजीला. कारण तिला लिहिता वाचता येत नव्हतं. पण तरीही ना, तिला फार कौतुक वाटायचं माझं, की मला काहीतरी मिळालंय, की खूप कष्ट करते, रात्री 2-2 वाजेपर्यंत ही तालम्या करतीये. तर तिला असं वाटायचं, की तिनं कधी माझं नाटकसुद्धा नाही बघितलं अगं. मला रंगभूमीवरती तिनं कधीच नाही बघितलं. पण ती जेव्हा असं हे करून एक तिच्या भाषेत जी मुका घ्यायची आणि म्हणायची, की "कर, कर, असंच कर." तेव्हा असं वाटायचं, की हिनं माझं काम नाही बघितलं. हिला मी कसं करते, चांगलं करते, वाईट करते हे काहीच माहीत नाही. तरीसुद्धा हिला किती कॉन्फिडन्स एखाद्याला किती कॉन्फिडन्स असावा, की तू कर. मग ते जेव्हा तिला कौतुक वाटायचं माझ्या कामाचं, तेव्हा वाटलं, की होय, हे जे निरपेक्ष प्रेम दिसतंय मला तिच्या डोळ्यांमध्ये, तिच्या प्रेम करण्यात, तर हे केलं पाहिजे आता आपण. करूया आपण हे. त्यानंतर जे व्यावहारिक ज्ञान असतं किंवा स्वतःच्या पायांवरती शिक्षणाव्यतिरिक्त उभं राहण्यासाठीच्या ज्या गोष्टी असतात, त्या शिकवणं. घरात एखादं माणूस आलंय, तर त्याला तांब्या भांडं देणं किंवा चहा, साधारण गोष्टी ज्या असतात, की सकाळी उठणं, तुळशीला पाणी घालणं, देवपूजा करणं. ह्या सगळ्या गोष्टी मला अक्काने खूप शिकवल्या. कधीच आई-बाबा जवळ नसायचे ना गं, ते सतत नोकरी करायचे. आमच्यासाठी झटण्यासाठीचा त्यांचा तो मार्ग होता. त्यांना भाग होता अगं नोकरी करणं आणि ही सतत आमच्या जवळ असायची आणि मग तिच्या शेवटच्या काळात ती मामाकडं गेली. तेव्हाच मला तेव्हा सुद्धा भेटायला जाणं, ह्या सगळ्या गोष्टी होत होत्या. पण घरी गेल्यानंतर दिवसभरातलं सांगण्यासाठीचं कुणीतरी होतं ना गं सतत. कायम होतं आणि जवळ 20-25 वर्ष ती राहिली ना. आईची आई ॲक्चुअली ती माझ्या. ती 20-25 वर्ष राहिली. आम्ही तिच्याकडे राहिलो, ती नाही. तिने 4थी-5वी पासून मला सगळं करायला शिकवलं. सगळं. काळजी करणं, बीइंग नाईस इज लाइक हे कधी हे कधी हार्मफुल असू शकत नाही कोणासाठीच. हे खूप शिकवलं. हे खूप सांगितलं तिनं मला. मी आजीची ती पोस्ट वाचली तेव्हा मला सुद्धा खूप रिलेट झाल्या त्या गोष्टी हं, आणि हं. मला असं वाटतं आजी नेहमीच तुझ्यासोबत आहे. हां, म्हणजे असेल. कायम तिचा आशीर्वाद तुझ्यासोबतच असणार आहे आणि जे डोळे सगळं काही आता सध्या सांगून जातात. पण असं वाटतं कधी-कधी की आजी आत्ता असती आणि मोठा सन्मान घेताना आजी माझ्यासोबत असती किंवा मालिकेत आता आजीने तुला पाहिलं असतं तर. एकतर तिला मठा सन्मान 2026चा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळालाय म्हणजे काय हे तिला नसतं कळलं. ती इतकी भाबडी होती. तिला नसतं कळलं. पण 4 लोकांनी माझं कौतुक केलंय किंवा माझी नात इथपर्यंत जाऊन पोहोचली आणि माझी नात आज टीव्हीत दिसतीये, हा जो तिला अभिमान होता. तिनं मला यादीचे शो तिने बघितलेत माझे टीव्हीवरचे. जेव्हा मी ज्ञानेश्वर माऊली करायचे, तेव्हा तिनं बघितलंय मला. तर तिला असं फार "अगं बाई माझी चिऊ!"
माझी चिऊ असं असं तिला फारच कौतुक होतं माझं. पण आता अ, कामाचा व्याप वाढला, फ्रिक्वेन्सी वाढली माझी काम करण्याची. तर आता जर ती असती तर ती आहेच म्हणजे ती जिथं कुठं असेल तर ती हे बघतीच आहे. पण तिला फार अभिमान असता, फार अभिमान, फार. आत्ताच्या मालिकेकडे वळते आणि हं. ह्याची स्टारकास्ट बघतो ना आपण जेव्हा या मालिकेची ती खूप मोठी आहे. मोठी आहे म्हणजे खूप. मी रेड कार्पेटवर पाहिलं तेव्हा मला असं वाटलं, "अरे बापरे! इतके जण खूप एकत्र काम करतायत." हो. मला सांग की ऑफ स्क्रीन बॉन्ड कसा जुळून येतो? खूप जास्त अटेन्शन असलेली मालिका मुंबईत करण्याची माझी ही पहिली वेळ. आणि कॅरेक्टर पण असं आहे, की तिच्यावरती अतिप्रसंग होतो आणि मग ती जोपर्यंत इमोशनली विचार करत असते ती पद्मा, की नाही माझ्यात ती तेवढी ताकद नाहीये लढण्याची, हे नाहीये, ते नाहीये. पण जेव्हा तिच्या ते डोक्यात जातं, इगोवरती येतो ना, तेव्हा आपण बघ ना, तेव्हा लढा द्यायला तयार होतो. हो. पण जेव्हा खरंच वाटत असतं, की वाईट वाटत असतं, हर्ट झालेलं असतं, तेव्हा आपण आवाज नाही उठवत. तर हे असं कॅरेक्टर प्ले करत असताना ऑन स्क्रीन मिलिंद सर, मिलिंद गवळी, संजय कुलकर्णी सर किंवा श्वेता पेंडसे आणि अनुष्का सुद्धा. तर ऑन स्क्रीन करत असताना मिलिंद सर तर विलन प्ले करतात. संजय सर पण विलन प्ले करतायत. त्यामुळे तेवढं असं काही व्हायचं नाही. सतत असं ते भांडणाचे वेगळ्या ट्रॅकचे सीन असायचे. पण जेव्हा ऑफ स्क्रीन जेव्हा भेटायचो, तेव्हा त्यांना असं वाटायचं, की "हां, ही चांगलं काम करते. छान काम करतेस कादंबरी. चांगलं होतंय तुझं." त्यामुळे हे बघ, ही सगळी माणसं माझ्यासाठी खूप नवीन आहेत गं. हो. कधी-कधी असं होऊ शकतं ना, की इतका एक्सपिरियन्स असणारी ही माणसं, इतका अनुभव आहे, इतकं काम केलंय, परत इंडस्ट्रीत सगळ्यांना हे ओळखतात, यांना सगळेजण ओळखतात, प्रेक्षक ओळखतात आणि गैरसमज होऊ शकतो ना, की आपण स्वतः जाऊन बोलायचं, की "हॅलो सर, हाय." तर मग माझ्या स्वभावाप्रमाणे मी थांबले. मी पहिल्यांदा नाही गेले बोलायला. पण नंतर टेलिकास्ट झाल्यानंतर स्वतः सर म्हणाले, की "अगं कादंबरी छान होतंय तुझं, हे वाह! होतंय तुझं ते." मग तेव्हा मला कळलं, की अरे ही पण माणसंच आहेत. माणसासारखं आपण बोलू शकतो. तेव्हा ते माझ्यातला कॉम्प्लेक्स गेल्यानंतर मग तो बॉन्ड आमचा चांगला झाला. जसं आता म्हणालीस की मिलिंद हं. सरांना अनुभवाचा खजिना असं खूप, म्हटलं जातं. खूप जास्त. तर मला तेच विचारायचं की त्यांच्याकडनं काय शिकतेस तू आता सध्या? एकतर इतकी शिस्त आहे त्यांच्याकडे, बाप! म्हणजे कसं काय? नाही ते ते आपण इमॅजिन पण नाही करू शकत, की त्यांचे डबे, त्यांचं डाएट, त्यांचा मेकअप, कॉस्ट्यूम, त्यांची सेटवरती येण्याची वेळ, हे सगळं त्यांचं ठरलेलं आहे गं. म्हणजे या वयात त्यांच्याकडे बघितल्यानंतर असं वाटत नाही, की इतके किती फिट आहेत ते. हो. खूप फिट आहेत ते, खूप जास्त फिट आहेत. आणि कामाप्रती त्यांचं प्रेम, त्यांना ते असं अजून वाटतं, की नाही होत आहे माझ्याकडनं ते मला अजून केलं पाहिजे. तर ते जे दिसतं ना, की किती स्पार्क असावा एखाद्यात. ते बघत बसायला होतं कधी-कधी हे. खूप शिस्त गं, खूप शिस्त. त्याच वेळेला ते जेवतात. ते तेवढंच खातात. ते बाहेरचं खात नाहीत. आम्ही कधीतरी काहीतरी असं काहीतरी क्रेव्हिंग झाल्यानंतर सेटवरती ऑर्डर केली फूड काहीतरी गोड, चीज केक हे ते ऑर्डर केलं, की ते असं म्हणतात, की "काय खाताय? नका खाऊ हे." तर त्यांचं होतं, की "खा पण म्हणजे बघा, पटतंय का बघा हे." असं असतं त्यांचं आणि ते खूप प्रेमळ आहेत. खूप प्रेमळ आहेत. मगासपासून आपण रंगभूमीबद्दल भरभरून बोलतोय आणि मला हेच सांगायचं की जरी सोशल मीडियावर ते दिसत नसलं तरीही ती खूप काम करते आणि तिने खूप नाटक केले. सो खूप काम केल्यावर आता मला असं वाटतं की मी सांगण्यापेक्षा प्रेक्षकांना तूच सांग की तू कोणकोणती नाटक केलेत? प्रायोगिक रंगभूमी आणि हौशी रंगभूमी मी खूप जास्त केली आहे. मला करायचं आहे व्यावसायिक नाटक. खूप इच्छा आहे व्यावसायिक नाटक करण्याची आणि ठरवलं की होतं माझं. त्यामुळे आता मी ठरवलंय की मला आता करायचं आहे, तर करीन काही दिवसात एक छान व्यावसायिक नाटक. पण एकांकिकांपासून हा सगळा प्रवास माझा चालू झाला. अफू म्हण किंवा मीच लिहिलेली एक मोठा पाऊस आला आणि एकांकिका. त्यानंतर कुपण मी पुन्हा ती मीच लिहिली होती. ती एकांकिका.
त्याच्यानंतर हू इज अफ्रेड ऑफ व्हर्जिनिया वुल्फ हे नाटक केलं. त्याच्यानंतर मोठ्या पावसाचं पुन्हा एकदा नाटक केलं. साखर खाल्लेला माणूस विद्यासागर अध्यापक जे लेखक आहेत त्यांनी परत त्याची निर्मिती केली होती. तर त्यामध्ये परत काम केलं आणि अशा प्रायोगिक पातळीवरती मी खूप थिएटर करायचे आधी आणि कदाचित त्यामुळेच मे बी माझा कॅमेरासमोर काम करण्याची ती भीती कदाचित गेली असेल. रंगभूमीने मी जर विचारलं की कादंबरीच्या आयुष्याला काय नवीन वळण दिलंय? अ, शिस्त लावली. जी मला आधीपासून मी जो कंटाळा करायचे, तू म्हणालीस ना इग्नोर कर. तर ते शिस्त लावली. कामाप्रती अ, कामाकडे बघण्याचा एक दृष्टिकोन असतो ना, की फक्त फेम, प्रसिद्धी आणि पैसा याच्या व्यतिरिक्त पण काहीतरी असतं जे समाधान, जे आपल्याला रात्री झोप लागायला मदत करतं. तर ते समाधान मिळवण्यासाठी काय करायला पाहिजे हे रंगभूमीनं शिकवलं. ती एक जिवंतच कला आहे आणि ती हं. प्रत्येकाला शिकवत असते. खूप मला मिस असं करते. वाटतं हां, प्रेक्षकांनाही ती शिकवते आणि कलाकारालाही हो. घडवतच असते. आत्ताचाच मुद्दा घेते. जसं असं होतं की प्रेक्षकांमधून कधी फोन वाजला जातो किंवा एखाद्याचं मूल रडतं. म्हणजे आता यावर असतात काळे हे व्यक्त होत आहेत आणि मी जर तुला विचारलं की कलाकार म्हणून तुझं काय मत आहे यावर? हे बघ आता असतात काळेंचं नाव घेतलंस तू. ते इतके मोठे कलाकार आहेत ना, तुम्ही ढोल जरी वाजवले तरी ते करतील प्रयोग. पण प्रेक्षकांची काहीतरी एक जबाबदारी असते. ते बघणं महत्वाचं आहे. तुम्ही तुमचेच पैसे, तुमचंच तिकीट, तुमचीच इच्छा होती ना त्या नाटकाला जाऊन बसण्याची. तुम्हीच नाटक बघताय आणि तुम्ही हे करताय. बरं ठीक आहे, आता तू म्हणालीस तसं काहीतरी इमर्जन्सी कॉल असूच शकतो, नाही असं नाही. पण तो म्यूट करणं, बाहेर जाणं आणि मग बाहेर जाऊन बोलून आत येऊन बसणं हे सगळ्यांच्याच फायद्याचं आहे कदाचित. म्हणजे माझ्या आजूबाजूला बसलेल्या लोकांना सुद्धा त्याचा तो रसिकांना सुद्धा ते ऑब्स्टॅकल त्रासदायक राहणार नाही आणि समोर काम करत असलेल्या कलाकारांना सुद्धा त्याचा त्रास होणार नाही. आणि मग बोलल्यानंतर पण मग अ, आम्ही नव्हतोच आलो नाटकाला. मग तुम्ही नकाच करू. तुमचं काम कोण बघतं? मग अशा पण कमेंट्स असतात का? अर्थात ते कमेंट करणाऱ्या लोकांचा चेहरा दिसत नाही. त्या कमेंट करणारे लोक किती रसिक आहेत हे कळत नाही आपल्याला. ह्या गोष्टी माहीतच नसतात. आणि बघ ना Instagramवरती ट्रोल करणारे किती लोकं थिएटरमध्ये जाऊन नाटक बघत असतील हा पण एक प्रश्नच आहे. हो. त्यामुळे डिस्टर्ब होतोय, त्यांना त्रास होतोय, तर मग शिस्तीचा प्रश्न आहे हे मला वाटतं शिस्त आहे ही. ट्रोलिंगचा विषय निघालाच नाहीये. आहे, तर हां. कुठेतरी कादंबरी ट्रोलिंगला घाबरते असं वाटतं तुला? नका करू ट्रोलिंग. नाही झालं पाहिजे ट्रोलिंग कोणाचं. कारण जेव्हा व्हेन आय वेंट थ्रू धिस, तो इतका मोठा ट्रॉमा बसतो ना डोक्यात, त्याचा कामावरती परिणाम होतो. कितीही ठरव हो. होतो. या ट्रोलिंगचा सामना कधी केलायस? माझ्या आवाजासाठी मी केला. आवाजासाठी खूप केला. म्हणजे कशा पद्धतीने केलास? थिएटर करत होते तेव्हा असं झालं, की हा आवाज माझ्या ॲक्टिंगसाठी कॉम्प्लिमेंट करतोय, असं होतं ते, की खूप चांगला आवाज लागतो. त्याच्यानंतर मी डबिंगसाठी पण काम केलं. मी व्हॉईस ओव्हरसाठी काम केलं. पण मालिकांमध्ये जेव्हा काम करायला लागले, तेव्हा असं झालं, की कादंबरी पुरुषी आवाज येतोय. हे हे कदाचित त्या दिग्दर्शकांची सांगण्याची पद्धत मे बी तेवढी ती खूप वेगळी असेल म्हणून ते मला लागलं असेल. पण मालिकांसाठी तुझा आवाज कधीच जाणार नाही. इतका बेस असणारा आवाज किंवा पुरुषी ऐकायला येणारा म्हणजे सर्वसाधारण मुलींचा असा आवाज नसतो. त्यामुळे मुलींच्या आवाजाच्या कॅटेगरीमध्ये तुझा आवाज येत नाही. हे जेव्हा मला सतत ऐकावं लागलं, तेव्हा असं झालं, की आपण बहुतेक नाही करू शकणार आता हे, असं हे झालं. आणि तेव्हा त्रास झाला. म्हणजे ज्या गोष्टीसाठीचं कौतुक रंगभूमीवरती होत होतं, त्या गोष्टीसाठी ट्रोल व्हायला लागले इकडे. तेव्हा खचलंही जातं ना खूप? रॅपिड फायरमध्ये विचारलंस ना, इग्नोर करते का? की उत्तर देते. तर त्याचा थोडा माझ्या स्वभावाचा मला थोडा फायदा झाला त्यासाठी.
पण शेवटी इंट्रोव्हर्ट असल्यामुळे ना खूप ओव्हर थिंकिंग झालं. हं. ऑडिशन देत असताना किंवा सेल्फ टेस्ट जेव्हा आपण पाठवतो किंवा वॉक इन ऑडिशन्स असतात, तेव्हा आपसूक मी कुठेतरी ते माझ्या माइंडमध्ये कुठेतरी राहायला लागलं, की आत्ता यांना पण माझा आवाज नाही आवडला तर मी काय करू? मग ते सबकॉन्शियस माइंडमध्ये सतत होतं ना गं, माझा आवाज असा, माझा आवाज असा, माझा आवाज असा. तर ते आवाज बदलून बोलायला लागले मी आणि मग माझ्याही नकळत 5-10 मिनिटांनंतर एखादं काम करत असताना तो मूळ आवाज परत यायला लागला. तर अचानक असं झालं, की "अरे कादंबरी काय झालं तुझ्या आवाजाला? आत्ता तर छान येत होता आवाज एकदम." मग त्यांना कसं सांगू, की माझा आवाज असाच आहे. मी प्रयत्न करत होते, की हा असा आवाज बदलून बोलण्यासाठी. पण अगं एका पॉइंटला हेही रिअलाईज झालं, की काही कॅरेक्टर्स असतात, काही भूमिका असतात, ज्यांना असा आवाज कदाचित नाहीच जाणार. हं. आणि तिथं एक आर्टिस्ट म्हणून माझी जबाबदारी आहे, की मला त्या आवाजात बोलावं लागेल, मला ते शिकावं लागेल आणि शिकतेय मी. आणि यासाठी मला रंगयात्रे अ, ज्यांनी मला तालीम घेतली अशी मारून मुटकून माझ्याकडनं जी करून घेतली. सर असतील, मिलिंद सर असतील, अनिरुद्ध असेल किंवा अ, अ, भद्रे सर आहेत साताऱ्याचे. त्यांनी माझ्या आवाजासाठी खूप खूप प्रयत्न केले, खूप कष्ट घेतले आणि आता असं आहे की तो छान डेव्हलप होतोय आणि त्यांचं असं म्हणणं आहे की जर हा आवाज जर तुझी ओळख होणार असेल, तुझ्या स्ट्रेंथ जर तुझा हा आवाज होणार असेल, तर काय हरकत आहे कादंबरी तुझं ह्याच आवाजात काम करण्यासाठी. त्यामुळे तो कॉन्फिडन्स दिला मला खूप लोकांनी दिला, हा कॉन्फिडन्स. इव्हन पाऊस करताना नितीन सरांनी जो कॉन्फिडन्स दिला, तिथं तो माझा कॉम्प्लेक्स गेला आणि मटा जेव्हा मिळालं तेव्हा मी म्हणाले पण की जेव्हा आम्ही वर्कशॉप करत होतो ना, तेव्हा पहिली 2 वाक्य बसल्यानंतर सर असं बघितलं. असं 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 बघितले. म्हटलं झालं कादंबरी खाल्ली माती. आता वाचायची स्क्रिप्ट आणि इथून आपण निघायचं. हे नाही जाणार या कॅरेक्टरला. कारण सारिका गोड, गोंडस, हो. सोज्वळ, रडणारी, शिकलेली अशी छान गोड गोंडस मुलगी. तिला असा आवाज कसा जाईल? मग शूटिंगचा पहिला शॉट होता त्याच्यामध्ये काही बोलायचं नव्हतं. अजून पण तोच विचार करत होते. एखादी शहाणी मुलगी असते तर, "अरे, इथं मी कसं ॲक्टिंग करू? इथं मी कसं काम करू?" ह्याचा काहीतरी विचार केला असता ना तिने. पण नाही, मी ते असं असं जड झालं होतं मला खूप, की कसं सांगू मी आता यांना? मग आणि खूप असं हळू आवाजात बोलायचं होतं ना गं ते आणि हळू आवाजात असं खूप अंडरटोन बोलताना कधी-कधी खूप जास्त बेस लागतो आवाज माझा. तर नकळत आलं सरांकडून, "कादंबरी जसा आवाज आहे त्या आवाजात बोलायचं, काही गरज नाहीये आवाज बदलून बोलण्याची." दिग्दर्शकाकडून हे जे येतं, ते त्यांच्या सांगण्यात त्यांचं जे डिक्शन होतं ना हे सांगताना, त्यांची जी पद्धत होती हे बोलण्याची, कट्टू त्या दिग्दर्शकाची आठवण आली मला अचानक, की दोघांमध्ये किती फरक असतो. बरोबर. एकामुळे खूप खचले आणि एकामुळे तो कॉन्फिडन्स इतक्या वर्षांचा तो परत आला. मीही तेच बोलणार होते, की याचंच उत्तम उदाहरण म्हणजे आता सारिकाचंच आहे आणि सारिकावर म्हणजे इतकं मिळणारं प्रेम आणि फॅन पेज असो या काहीही असो, किती ते प्रेम खूप. मिळतं हे सगळं आत्ता किती ओव्हरवेल्मिंग होतं सगळं. अगं, म्हणजे एका पॉइंटला असं झालं, की असा फ्लडेड लाइक महापूर आलाय माझ्या Instagramला. मला माहीत नाही मला किती जणं रोज आणि नंबर लीक झाला होता मध्ये. खूप कॉल, खूप कॉल्स, खूप. का नाहीये पुढचा एपिसोड? का फसवलं तुम्ही तिला? अरे म्हटलं मी ते काम करते ना. मी ती सारिका नाहीये. हे कुठेतरी कळत असतं गं लोकांना. पण हो. कदाचित आय टेक इट पॉझिटिव्हली. आय टेक इट ॲज अ कॉम्प्लिमेंट, की त्यांना असं वाटलं, की हीच ती सारिका आहे. आणि बऱ्याच जणांचं असं होतं, की आम्हाला वाटलं त्याच गावातली मुलगी आहे सारिका. सारिकाचं कास्टिंग झालं असं कोणाला वाटलंच नाही. बट हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. खूप महत्त्वाचं होतं. त्या सगळ्या कमेंट्स म्हणजे पत्र पाठवली आहेत मला लोकांनी. वॉव! 2-3 जणांकडून खूप सतत फोन येत होते. आता त्यांना तरी कसं बोलायचं? त्यांना असं झालं, की "आणा ना पुढचा एपिसोड. अंकिता मॅम आणा. इट्स मज्जा. प्लीज आणा. पुढचे एपिसोड बघा. सीझन 3चा विचार करा." तर ते खूपच झालं. खूप. मला असं वाटतं हेही लवकरच होईल. पण ह्या झगमगत्या दुनियेत
स्टार्टिंग असं विचारलं ना, की खूप स्ट्रगलचं असतं. म्हणजे खूप जणांना असं वाटतं, की ही खूप झगमगती दुनिया आहे, यात सगळं चांगलंच होत असतं, लवकर काम मिळतं, लवकर सगळ्या हम्म. गोष्टी घडतात. पण सुरुवातीचा काळ कसा होता तुझ्यासाठी? कुठली स्टेप माझ्याकडून नीलम मिस नाही झाली. म्हणतात सगळेजण, की शेवटी स्टार फॅक्टर हां. एक एक एक्स फॅक्टर असतो. तुमचे स्टार असावे लागतात किंवा नशीब असतं. पण फार त्या गोष्टींवरती अवलंबून मी नाहीये. कष्ट तर केलेच पाहिजेत, त्याला पर्याय नाहीये. पण कधीतरी असं वाटतं, की इथं थोडं आधी आले असते, तर कदाचित ह्या गोष्टी थिंग्स वुल्ड हॅव बीन डिफरंट असं सतत वाटतं. आता मला मगासपासून एक प्रश्न खूप आवर्जून विचारायचा आहे आणि तो म्हणजे सोशल मीडियावर ॲक्टिव्ह का नाही? अगं! नको हा प्रश्न. नाही, नाही होत आहे ते माझ्याकडून. नाही. पण आहे हे खरं आहे आणि आता कुठं-कुठं तरी मला रिअलाईज होतंय, की ज्या चांगल्या गोष्टी मी केलेल्या आहेत, जे काम मी केलंय, जे मला मिळालंय, मी फार काम नाही केलं. थोडीच कामं केली आहेत. सुरुवात झाली आहे. पण आत्तापर्यंत जे काही केलं ते दिसणं गरजेचं आहे. मी गृहीत नाही धरू शकत ना गं दिग्दर्शकांना, निर्मात्यांना, कास्टिंग डायरेक्टर्सना, की ह्यांना माझं काम माहीतच असेल. यांना कादंबरी कोण आहे बाबा? कुठल्या कोपऱ्यात राहतीये? मुंबईत कुठं राहते? ही कुठली आहे? कुठून आली आहे? ही काय करते? कदाचित मी तिथं चुकले. गफलत झाली माझ्याकडून ती. असं नाही वाटत, की जर मी सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असली, हं. तर मला याचा फायदाही होऊ शकतो, की कुठेतरी असं वाटतं, की काही चुकीचं घडेल म्हणून घाबरते, असंही होतंय का? अ, आत्ता हे जे काही चालू आहे ना गं, की इन्फ्लुएन्सर्स जे असतात किंवा कंटेंट क्रिएटर जे असतात त्यांना कास्ट केलं जातं, मग हे केलं जातं. हे जे काही फार मोठा कॅओस चालू आहे बाहेर. कधी-कधी असं वाटतं, की मी खूप ओपन झाले. खूप टाकायला लागले माझ्याबद्दल Instagramवर, सोशल मीडियावर. तर मला असं वाटतं, की मी फिल्टर्ड वागेन की काय कदाचित किंवा ती खरी मी कुठेतरी आहे, ती कुठेतरी झाकली जाईल याच्यामागे. आणि ॲज युजुअल ॲक्ट्रेस म्हणून किंवा कलाकार म्हणून किंवा आर्टिस्ट म्हणून जे बघतात लोक माझ्याकडं किंवा मी ज्यांच्यापर्यंत पोहोचतेय फक्त आर्टिस्ट म्हणून, ते बघण्याची पद्धत कुठेतरी हलेल का? ह्याची ह्याची भीती वाटते मला. अगदीच वाटते. आता मी ठरवलंय. आता मी फायनल ठरवलंय, की मला करायचं आहे. केलं पाहिजे. काम करायचंय, काम पोहोचवायचंय लोकांपर्यंत. लोकांना माझ्या बाबतीत काय वाटतं हे जर मला ऐकायचंय, कौतुक ऐकायचंय, कुठं कमी पडले ते ऐकायचंय, सगळं ऐकायचंय. तर प्रेक्षकांना आणि सगळ्यांनाच मला जे काम देणार आहेत, त्यांनाच गृहीत न धरता मी ठराविक लिमिटपर्यंत सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह राहणं गरजेचं आहे, हे मला कळलंय. तरुण अभिनेत्री म्हणून इंडस्ट्रीत हे बदल व्हायला हवेत, असं जर तुला आत्ता वाटत असेल, तर ते कोणते असतील? नायिका निवड करताना त्या नायिकेचं जे वय आहे, त्या वयाचा हट्ट फार वेळेला आडवा येतो असं वाटतं, कदाचित. मग अ, काय काम करू शकते समोरची मुलगी किंवा काय नाही काम करू शकते. काम कसं आहे, ही एक चाळणी नाही लागत अगं कधी-कधी. कधी-कधी नाही, नाही आम्हाला 16 वर्षाचीच मुलगी लीड म्हणून पाहिजे. 17 वर्षाचीच मुलगी लीड म्हणून पाहिजे. तर कदाचित ते दिसतही असेल त्यांच्या दृष्टीने ते काही प्रमाणात बरोबर असेल, की एज दिसतं, हे हो. दिसतं, ते दिसतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सेफ्टी. सकाळी जाताना काही नाही वाटत. सेटवरची सेफ्टी, येतानाची, त्यासाठी मला वाटतं आता मुलींनीच खंबीर व्हायला पाहिजे. हो. ही जबाबदारी घेतली पाहिजे आता. कोणावर अवलंबून न राहता हे आपण केलं पाहिजे आता. आपलं आउटपुट देताना जर काही अडथळे येत असतील, तर मला वाटतं ते प्रत्येक कलाकाराने ओव्हरकम केले पाहिजेत. हं. आर्टिस्ट म्हणून तिथं कुठले एक्सक्यूजेस तुम्ही द्यावं असं त्या मताची मी नाहीये. म्हणजे नको, नको ते. काही कलाकारांना पैशांची गणितं यावरनं देखील बोलतायत. तर तुला असं काही वाटतं यावरून इंडस्ट्रीत काही बदल झाला पाहिजे?
पे वेल म्हणण्यापेक्षा आता अशी परिस्थिती आली की पे ऑन टाईम. मी मागे जे काम केलं त्याचे पैसे मला अजून मिळालेले नाही आहेत अगं. आणि आत्ता मी नवीन काम घेतलं. ते कामसुद्धा, त्या कामाचे पैसेसुद्धा 3 महिन्यांनी मिळतात. म्हणजे बघ, 1 वर्ष मी फुकट काम करतेय. म्हणजे हे जेव्हा सर्व्हायव्हल मोडवरतीच येणार आहे, की आता कसं कसं उभं राहायचं? म्हणजे एक्झिस्टन्सपर्यंत गोष्टी पोहोचेपर्यंत नका वाट बघू. कसं करणार समोरचा माणूस सर्व्हाइव्ह? तिथपर्यंत नका पुश करू लिमिट्स, स्वतःचे पण आणि कलाकाराचे पण. मान्य आहे, सगळ्या गोष्टी असतात, आर्थिक गणित असतात, TRP असतो, त्या ज्या वाहिनीवरती ह्या गोष्टी होत असतात त्यांची गणितं असतात, तुमच्या प्रोडक्शन लेवलवरती बऱ्याच गोष्टी असतात. पण मला असं वाटतं की मग आर्टिस्टचेच का पैसे थांबवायचे? तंत्रज्ञ जे असतात सेटवरती, जे बाकीचे काम करणारे लोक असतात, त्यांचे तर पैसे काही प्रमाणात दिलेच आहेत ना तुम्ही. असं खूप कमी वेळा झालं आहे की आर्टिस्ट व्यतिरिक्त, कलाकारांव्यतिरिक्त पैसे अडवलेत. मग असं असेल का की अमाऊंट जास्त आहे, मग सुरुवातीला जास्त पर डे घेणाऱ्या माणसाला नका घेऊ काम करायला. किंवा सुरुवातीलाच तुम्हाला असं वाटतं का की आर्थिकदृष्ट्या हा कलाकार मला परवडणार नाही, नका विचार करू. यासोबतच आता इंडस्ट्रीत अनेक जण असं म्हणतात की लीड यांना जास्त महत्त्व दिलं जातंय इतरांपेक्षा. असं काही वाटतंय तुला की यावरही काही बदल झाले पाहिजेत? व्हेन इट कम्स टू वर्क, बघ मला काय म्हणायचं आहे, कामाचं प्रमाण जास्त असतं लीडला. हम्म. लवकरचा कॉल टाईम असतो आणि खूप उशिरा. क्वचित लवकर पॅकअप होत असतं लीड हम्म. करणाऱ्या मुलांचं. आणि जे कॅरेक्टर रोल करत असतात त्यांचं ऑब्व्हियसली कॅरेक्टर रोल असतो, तो काही रोज नसतो लागणार. आणि लागला तरी तसे सीन्स नसतात, कारण एखादी तीच लीड करत असते ना शो. ती मुलगी किंवा तो अभिनेता, ती अभिनेत्री शो लीड करत असते. त्यामुळे त्यांना तितकं काम असतं, खरंच थकत असतात ते लोक. आणि त्याशिवाय प्रमोशन, बाकीच्या ॲक्टिव्हिटी असतात आणि आधीच्या काही कमिटमेंट्स असतात, तिथं तारखा ॲडजस्ट होत असतात. त्यामुळे काही प्रमाणात मला हे नाही वाटत. पण कधी-कधी असंही झालंय ना, की लीड लोकांनी ह्या गोष्टीचा गैरफायदा पण मला वाटतं नका घेऊ मग. चांगलं काम करणाऱ्या मुलीसुद्धा असंच ह्याच दृष्टीने बघितलं जाणार ना गं मग. एखाद्या गोष्टीचा गैरफायदा घेणं किंवा अति सवलत मिळावी म्हणून प्रयत्न करणं, ते त्या शोपुरतं मर्यादित आहे गं. तुम्हालाच जर त्याची सवय लागली, तर पुढच्या कामासाठी तुम्ही स्वतःला प्रिपेअर करणार कसे? आणि हे होतं, हे मी अनुभवलंय. एका रूममध्ये 16 जणी आणि एका रूममध्ये फक्त लीड, हे झालंय. हे झालंय. बापरे. मग इथं 16 जणी एकच वॉशरूम वापरतायत. मग तुमचं शूट थांबतंय ना तिथे. एका सीनमध्ये जर आम्ही 4-5 जणी असतो, दोघी-तिघी इकडचं वॉशरूम वापरतायत आणि दोघी-तिघी जर इकडचं वॉशरूम वापरतायत, तर 10 मिनिटात जाऊ ना सेटवरती. अर्धा तास नाही लागणार. इथं निर्माते जे आहेत त्यांचा किती पैसा वाचेल विचार कर ना. मग जर याच गोष्टी सुरुवातीपासून मला वाटतं प्रोडक्शन हाऊस जे असतं त्यांनी सुद्धा या गोष्टींची सवय नाही लावली पाहिजे. मला वाटतंय की ह्या गोष्टी मॅनेज करण्यासारख्या असतात. जर त्या कलाकृतीवरती याचा परिणाम होत असेल, वाईट परिणाम होत असेल, तर चुकीच्या सवयी सेटवरती चालू करणं, आणि हे चुकीचं आहे आणि त्या चालू झाल्या असतील तर ते बंद करणं सुद्धा तुमच्या हातात आहे. डोक्यावरून पाणी गेल्यानंतर जर त्या गोष्टी बंद करायला गेलात तर मग त्या काही होत नाही. मग परत हे प्रॉब्लेम चालू झाले, जे मी म्हणाले की पैसे वेळेत येत नाहीत, आर्थिक गणितं चुकलेली असतात, तोपर्यंत नुकसान झालेलं असतं खूप. आणि मग फेव्हरेटिझम कदाचित चालू होतं मग अशा ठिकाणी, कारण प्रॉब्लेमच नाही ना मग त्या मुलीला. तिला छान वॉशरूम मिळतंय, खेळ म्हणते, मग आम्ही अरे बाबा हँडवॉश संपलाय, पाणीच येत नाहीये, मग जायला वेळच होतो, मग अर्धा तासच गेला. मग साडीचे पिनच लावायचे, मग हेअरस्टाईल विस्कटली, मग तेच काम करायचंय, मग पिन लावायलाच कोणी नाही, मग हेच झालं तेच झालं, सगळंच आलं ना गं. एक बेशिस्त, एका गोष्टीमुळे ते सगळंच आलं ना गं, सगळं आलं ते. मग मानसिकतेवर पण किती परिणाम होईल या गोष्टीचा.
कंपॅरिझन तर अजिबात नाही, की तिला तेवढं मला येईल असं कधीच माझ्या डोक्यात नाही आलंय. पण कामावर परिणाम होत असेल, ज्याच्यासाठी आपण घरातून बाहेर निघतो, त्याच गोष्टीवर जर ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम होत असेल, तर ती वाईट गोष्ट बंद करायला हरकत हर काय आहे? बरोबर आहे. नकोच ते. आणि अ, काही लीड अशा असतात, काही मुली असतात ज्या माझ्या खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. तर आम्ही आता अनुष्कासोबत मी रूम शेअर करते. हो. आमचं खूप छान बॉन्डिंग आहे. आम्ही खूप छान बोलतो, गप्पा मारतो, एकत्र जेवतो. सगळं छान असतं. आणि कधी-कधी आता तिची आई डबा द्यायची तिला. आता तिची आई तिच्या घरी गेली आहे, तर मी कधीतरी घेऊन जाते. एकत्र जेवतो. बघ हे किती छान आहे, छान. किती हेल्दी एन्व्हायर्नमेंट. आता हे त्या सेटवरती नाही होणार अगं. नाही होणार. मग सगळ्या गोष्टी जजमेंट पास होतील. तुमच्या सेटवरच्या वागण्यापासून ते काम. कामापर्यंत. मग गॉसिप चालू होणार. मग त्याचा अफेक्ट आपल्यावरती होणार. मग काम राहिलं बाजूला. ह्याच गोष्टी लाईट हायलाइट होणार असं तो वाटतं. आत्ताच म्हणाले, की मेंटली खूप डिस्टर्ब होतं. हं, मला हेच विचारायचं इतक्या तास काम केल्यावर हं, स्वतःसाठी वेळ आणि मेंटल पीस हं. कशा टाईम मिळतो खरं तर? माझी मेंटल हेल्थ तेव्हाच हेल्दी असते, जेव्हा मी माझ्या आवडीचं काम करते. हे माझं ठरलेलं आहे. मी कामात असते तेव्हा मी खूप खुश असते. मी खूप आनंदी असते. माझ्या डोक्यात आता मला कधी येणार ह्यांचं पेमेंट, मी कसा रेंट भरू, माझा EMI मी काय करू, मला इकडे पैसे द्यायचे आहेत, माझं घराचं काय, हा विचारच येत नाही गं डोक्यात. कुठलाच विचार येत नाही हा डोक्यात. म्हणजे आत्तापर्यंत कादंबरीशी बोलताना मला असं वाटतं, की कादंबरी खूप रोकटोक आहे. म्हणजे हां. जे आहे ते आहे. हो. पण या सगळ्याचा कुठेतरी इंडस्ट्रीत असं वाटतं, की वाईट काही घडू शकतं किंवा कोणी काही बोलू शकतं याची भीती. हे बघ, तू इंडस्ट्री वगैरे खूप मोठे शब्द वापरतेयस, कारण मी जसं म्हणाले तुला, मी एवढं काम नाही केलंय आणि सोशल मीडियावर ॲक्टिव्ह नसल्यामुळे मी केलेलं काम अजून खूप लोकांना माहीत नाहीये. पण गैरसमज होतात हो. आणि त्यात मी कोल्हापूरची आहे. त्यामुळं आमच्या शिव्यांमध्ये पण प्रेम आहे गं. म्हणजे असं, "ए बीप, बीप इकडे ये" असं म्हटलं की त्याला कळतं, की मला इकडे यायचं आहे आणि ते किती अर्जंट आहे इकडे येणं. गरज आहे मला, ये. असं होतं ते. आणि आमचा टोन थोडा रूड वाटू शकतो, उद्धट वाटू शकतो लोकांना. पण प्रेमळ आहोत आम्ही तू कोल्हापूरची आत्ताच माणसं. म्हणाली, की इतकं काम नाही केलं. जर मी आता विचारलं, की कादंबरी पुढच्या 5 वर्षात तू तुला कुठे बघतेस आणि काय-काय करायचंय? तर काय प्लॅनिंग्स आहेत? मला चांगले सिनेमे करायचे आहेत आणि आत्ता पर्सनल स्क्रीनिंगकडे खूप ऑडियन्स वळलेला आहे. त्यामुळे आत्ता जे मी पाऊस वेब सीरीज केली. तर असे वेब सीरीज करायच्या आहेत. मला व्यावसायिक नाटक करायचं आहे. मला काम करायचं मला फक्त काम करायचं आहे, जे मी एन्जॉय करेल. कदाचित ते प्रामाणिकपणे आणि कसं होईल, याचा परिणाम काय असेल, याचा जर विचार करत बसले, तर कदाचित नीलम मी नाही काम करू शकणार. नाही करू शकणार. त्यामुळे जे येतं आणि आतापर्यंत आलेल्या कुठल्याच कामाला मी नाही म्हटलेलं नाहीये. आलेली सगळी कामं मी केली आहेत. पुढच्या 5 वर्षात पर्सनल लाईफमध्ये काय-काय करायचं तुला? 5 वर्षात असं नाही ठरलंय, पण आपलं एक छान स्वतःचं घर असावं. मला लग्नही करायचं आहे. त्याच्यानंतर साधारण स्वप्न म्हणजे खूप विचार केला पुढचा तर एक छोटं बाळही हवंय मला. वॉव! इ म्हणजे एक साधारण जी सर्वसाधारण मुलींची स्वप्न असतात तशीच अ, मला माझी स्वप्न आहेत. तशीच स्वप्न आहेत लग्नाचा माझी. विषय निघालाच आहे, हां. तर कधी करायचंय लग्न? कधी करायचं हे नाही ठरलंय, पण करायचं हे ठरलंय. कसा मुलगा हवाय कादंबरीला? थोडा खरा पाहिजे. माझ्या फील्डमधला असेल तर फार उत्तम. फारच उत्तम. पण आता हे जर आई-बाबांनी बघितलं, तर म्हणतील, "हे काय तूच ठरवणार आहेस का?" म्हणजे त्यांना शोधू देत. तर त्यांना पण ते समाधान मिळेल ना, की माझ्या मुलीसाठी मी मुलगा शोधला. तर त्यांचं ते समाधान मिळालं, की मग मी माझ्या कामाला लागते. चला म्हणजे लवकरच एक ही पण गुड न्यूज येईल किंवा कधी असं होईल, की कादंबरी अडकली लग्न बंधनात. हे देखील आम्ही टायटल देऊन स्टोरी करू. हां, म्हणजे लवकर नाही पण होईल. अगदीच. एक छोटासा पुन्हा एकदा याह! रॅपिड फायर आहे. एका शब्दात तुझी पर्सनॅलिटी सांग. प्रामाणिक. तुझी स्ट्रेंथ, हम्म. अगेन माझा प्रामाणिकपणा. सारिका की पद्मा? अरे यार! सारिका. का? हो, सारिका.
तुझी विकनेस. अं, खूप जास्त फॅमिलीच्या बाबतीत मी खूप जास्त इमोशनल आहे ओके. आणि ती माझी स्ट्रेंथ पण असेल कदाचित. Yes. आत्ताच मगाशी जसं म्हणाले की पण मी आता पुन्हा एकदा विचारते, लाईफ पार्टनरमध्ये ह्या 3 गोष्टी असल्याच पाहिजेत. ऐक बर हुशार असलं पाहिजे आणि आता काय हुशार असला पाहिजे ऑब्व्हियसली आणि ह्याच फील्डमधला असला पाहिजे हे मी बोलले मगाशी. पण मला अजून दुसरा पॉइंट असा वाटतं की थोडा फॅमिली मॅन पाहिजे. कारण मी स्वतः खूप फॅमिली Yes. पर्सन आहे. तर फॅमिलीला प्रायोरिटी फक्त मला नाही त्याच्या आई-वडिलांना सुद्धा प्रायोरिटी आणि प्रेफरन्स देणारा माणूस हवा. आणि माझ्या कामाप्रती माझं प्रेम आहे. मी जे करते खूप असं खूप आवडतं मी जे करते काम ते. तर स्वतः जे काही तो काम करत असेल, तर त्या कामाप्रती त्याला तो रिस्पेक्ट आणि ती शिस्त आणि ते प्रेम असणं गरजेचं आहे. स्वतःबद्दल वाचलेली एक अफवा. की मी खूप उद्धट आहे. हे म्हणजे ऐकलेलं आहे, की अफवा सांगते. मी मेकअप करत असताना कादंबरीने मेकअप आर्टिस्ट सोडून बाकीच्या सगळ्यांना मेकअप रूममधून हाकलून दिलं. ही हे अफवा कधी आहे. आणि हो. कुठे? हो, एका शोला ही अफवा होती आणि कादंबरी डोळे यांनी डॉमिनेट करते. माझं निगेटिव्ह कॅरेक्टर होतं गं तेव्हा आणि ते मी असं मला दिग्दर्शकाने मित्र होता माझा दिग्दर्शक म्हणजे नंतर तर 2 दिग्दर्शक होते. तर त्यापैकी एक माझा मित्र होता. तर त्याने सांगितलं, की "कादंबरी इथून अभिनय करायचा. फार हातवारे करायला जाऊ नकोस. कवायत नाही करायची आपल्याला, अभिनय करायचा आहे." तो माझा खास मित्र. त्यामुळे तो मला सांगूच शकतो, की "तू हे हो. एवढं कर." तर मी अशी बघायचे. ते कॅरेक्टरच होतं आणि मी तो पकडला होता तो लूक, की हा लूक या कॅरेक्टरचा आहे. आणि ती समोरच्या व्यक्तीने कदाचित डायलॉग विसरलं किंवा काहीतरी झालं, तिला ते वाईट वाटलं. पण मला असं वाटतं, की स्वतःच्या अपयशाचं खापर दुसऱ्यांच्या डोक्यावरती फोडणं योग्य नाहीये. नका करू. स्वतःला सिद्ध करा. नसेल तर मान्य करा, की हे मला नाही येत. नका बोलू मग हे. असं असं होतं ते. तर तेव्हा हे झालं होतं, की ही अशी बघते आणि तिच्यामुळे माझे डायलॉग्स विसरतात आणि ती डॉमिनेटिंग आहे कामाच्या बाबतीत. मराठी इंडस्ट्रीत कोणत्या कलाकारासोबत काम काम करायचंय? करायचंय अ, खूप आहेत असे. पण मला रीमा लागूंसोबत काम करायचं होतं. असं लहानपणापासून आपण स्वप्न बघतो ना, हो. पण आता ते नाही होणार स्वप्न माझं कधीच पूर्ण. पण मला गीतांजली कुलकर्णी आणि आत्ता या घडीला जितेंद्र जोशींसोबत मला काम करायचं आहे. वाह! जितेंद्र जोशी, गीतांजली कुलकर्णी. तुझ्या आयुष्याची टॅगलाईन काय आहे? जिद्द आणि प्रामाणिकपणा न सोडता काम केलं, की तुम्हाला जे हवंय ते मिळतं. जर अभिनेत्री नसती तर कादंबरी काय असती? अ, अभिनेत्री नसती तर कादंबरी डान्सर असती. तिने कथ्थक कंटिन्यू केलं असतं. एक कॅरेक्टर आहे ज्याचं रिमेक तुला करायला आवडेल. रिमेक रिमेक नाही म्हणता येणार याला, पण मला असं एक कॅरेक्टर आहेत, जे मला करायचं मला स्वतःला आई होण्याआधी मला आईचं कॅरेक्टर करायचं एकदा आणि काय म्हणतो मीडियाशी रिलेटेड जे कॅरेक्टर्स असतात ना, येस. मला ते कॅरेक्टर्स करायचे आहेत आणि जशी सारिका होती, हो. खूप अशी रॉ होती ना, तर एखादा आवाज उठवणारी किंवा अ, क्रांती होण्यासाठी किंवा एखादी गोष्ट चालू राहण्यासाठी जे महत्त्वाचं असतं ना, हं. तो विचार करणारी जी मुलगी असते, तर मला ते कॅरेक्टर करायला आवडेल. तुझं मोटिवेशन थेरपी काय आहे? रील्स स्क्रोल करणं कधी-कधी. खरं सांगते, खरंच हे आणि मला झाडं लावायला खूप आवडतं. तर हे थोडं जरा कामात बदल झाला, की मला वाटतं मी मोटिव्हेट होते आणि नाटकाला जाणं, चांगल्या-चांगल्या सीरीज बघणं आणि माझ्या बाबांना एक कॉल करणं. बाबांना आणि माझ्या भावाला. तर तिकडून मला जरा छड्या बसतात फोनवरती आणि तेव्हा मी अशी मग मोटिव्हेट होते. मॅनिफेस्टेशन असतं ना, त्यावर हं. तुझा किती विश्वास आहे? आहे, आहे.
मॅनिफेस्टेशनवरती विश्वास आहे. ओके. आत्तापर्यंतचं सर्वात मोठं रिग्रेट कोणतं आहे? मुंबईत यायला खूप वेळ गेला. आत्तापर्यंत सर्वात महत्त्वाचा डिसिजन घेतलेलास तो कोणता आहे? मुंबईत आले. ओके. एक अशी गोष्ट जी अजूनपर्यंत कोणालाच माहीत नाही कादंबरीबद्दल? जर म्हणजे माझ्या मित्रांनाही माहिती आहे. माझे मित्र म्हणतात मला, की कादंबरी जर तुझी मैत्रीण असेल आणि तू एखादी गोष्ट केलेली असेल, भले ती चुकीची असू दे आणि जग तुझ्या विरोधात असेल, तर कादंबरी तुझी साथ कधीच सोडणार नाही. तर वाह! मैत्रीच्या बाबतीत आणि मदत करण्याच्या बाबतीत अगदीच. एक शेवटचा प्रश्न आहे. तुला सर्वात जास्त भीती कशाची वाटते? फेम की अपयश? फेम. का? दुःख पचवणं सोपं आहे असं वाटतं मला, पण सुख नाही. तुम्हाला ते मुळापासून हलवून टाकू शकतं. तुमचे पाय जमिनीवर असतील तर म्हणजे अवघड आहे हे. सुख पचवणं अवघड आहे. दुःख पचवायला सोपं जातं. मला जातं. सुख नाही जास्त म्हणजे कष्ट घ्यावे लागतात आणि ते जमलं पाहिजे सगळ्यांना असं वाटतं मला. वाह! मला आज खरं कादंबरी तुझ्याशी बोलून खूप छान वाटलंय. हे सगळं मला सोशल मीडियावर काहीही न दिसता पात्र समजलंस ह्या पॉडकास्टसाठी हे खूप आहे माझ्यासाठी आणि मी इथं आले. सो थँक सो मच. आणि ही स्वतः कादंबरी म्हणून हे सगळं बोलण्याची माझी पहिली वेळ आहे. याआधी मी खूप लोकांना नाही म्हणाली आहे असं बोलायला. कारण मला भीती होती की माझ्याबद्दल लोकांना कितपत कळू द्यायचं. सो थँक सो मच. येस. थँक यू सो मच. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत मी मज्जाची नीलम घेते तुमचा निरोप. बाय बाय. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.